माधव भरव जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम जय राम कृष्ण हरी जय राम हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय राम रंगी रंगे रे श्री रंगे 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 रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे रंग रंगे रे श्री रंगे काय फुलला पतंगे काय फुलला पतंगे काय भुलला पतंगे काय भुलला पतंगे काय भुलला पतंगे काय भुलला पतंगे रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंग रंग रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे 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 रे श्री रंगे काय फुलला पतंगे काय फुलला पतंगे काय भुलला पतंगे काय भुलला पतंगे काय भुलला पतंगे काय भुलला पतंगे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे धरिसे अभिलाष धने धरिसे अभिलाष धने हरी अभिलाष झणे हरी अभिलाष झणे धरी अभिलाष झणे धरी अभिलाष झणे लोहे तुझा परिवार लोहे तुझा परिवार लोहे तुझा परिवार लोहे तुझा परिवार द्रव्यदारा क्षणभंगुर द्रव्यदारा क्षणभंगुर द्रव्यदार क्षणभंगुर द्रव्यदार क्षणभंगुर द्रव्यदार क्षणभंगुर द्रव्यदार क्षणभंगुर शरीर दयाचे ठेवणे शरीर दयाचे ठेवणे शरीर दयाचे ठेवणे शरीर दयाचे ठेवणे धरिसी अभिलाष धने धरिसी अभिलाष धने हरिषि अभिलाष झणे हरि अभिलाष हरि अभिलाष झणे हरि अभिलाष सोयरा काळीचा सोयरा अंत काळीचा सोयरा अंत काळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा 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 शरीर दयाचे ठेवणे शरीर दयाचे ठेवणे शरीर दयाचे ठेवणे शरीर दयाचे ठेवणे धरिसी अभिलाष धने धरिसी अभिलाष धने हरि अभिलाष झणे हरि अभिलाष हरि अभिलाष झणे हरि अभिलाष माही दोबार कुमाई दोबार कुमाई दोबार कुमाई उडब्बार दोबार कुमाई उडब्बार कुमाई दोबार कुमाई उडब्बार कुमाई दोबार कुमाई उडब्बार कुमाई दोबार कुमाई उडब्बार कुमाई दोबार कुमाई हरिभक्तपरायण श्रीराम महाराज आणि हरिभक्तपरायण काळे महाराज.
रंगे रंगे रे श्री रंगे, रंगे रंगे रे श्री रंगे रंगी रंगी रे श्री रंगे, रंगी रंगी रे श्री रंगे, श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे, श्री रंगे 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 रे श्री रंगे, रंगी रंगी रे श्री रंगी, रंगी 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 रे श्री रंगी। काय फुलला सी पतंगे, काय फुलला सी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, काय फुलला से पतंगे, काय फुलला से पतंगी, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, रंगे रंगे रे श्री रंगे, रंगे रंगे रे श्री रंगे, रंग रंग रे श्री रंगे रे, रंगी रंगी रे श्री रंगे, रंगी रंगी रे श्री रंगी। काय फुलला सी पतंगे, काय फुलला सी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, काय फुलला से पतंगे, काय फुलला से पतंगी, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, धरी अभिलाष झणे, धरी अभिलाष झणे, धरी अभिलाष, धरी अभिलाष झणे, धरी धरी क्या बात है, धरी अभिलाष झणे, तेरा धरी अभिलाष झणे, धरी अभिलाष झणे, धरी अभिलाष झणे, धरी 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 अभिलाष झणे,
दरिया भिलास धने शरीर जायाचे ठेवणे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे तरी अभिलाष धने हरा शरीर जायाचे ठेवणे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे विठ्ठल विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। धला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज की संत गीते बाबा महाराज की सद्गुरु सीताराम महाराज की जय। हरी रंगी रंगे रे श्रीरंगे रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जयाची ठिवणे धरिसे अभिलाष झने नव्हे तुझा हा परिवार नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा शनभंगूर शरीर जयाची ठिवणे धरिसे अभिलाष झने अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा शरीर जयाची ठेवणे
धरिसी अभिलाष जने विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीम रथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतासिया दुसरे चरण संतासिया बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणांकित एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी मस्तक पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या 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 ए मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या या वार करी संताच्या वार करी संताच्या या मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या संपद्य ज्ञानांच विधाय भक्तिम विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं निर्गुण गंगेच्या तटी असे पुण्यग्राम भूमी संताची असे निनगूर धाम असे समाधी जेते भक्तीचा जिव्हाळा नमस्कार माझा सद्गुरु बंकट स्वामी दयाळा विठाल विठाल रंगे रंगे रे श्रीरंगे रंगे रंगे रे श्रीरंगे काय भुललासे पतंगे शरीर जयाचे ठेवणे धरिसे अभिलाष झने विठाल हॅलो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी इच्छित सेवेकरता घेतलेला अभंग मानवी जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर माणसाला मुक्ती प्रदान करणारा जर संप्रदाय कोणता असेल तर तो पवित्र पावन अशा स्वरूपाचा हा वारकरी संप्रदाय। त्याचं कारण
महाराज हा संप्रदाय संत महात्म्यांच्या विचारावरती, संत महात्म्यांच्या तत्वावरती आपल्याला आधारलेला दिसतो. मानवी जीवनामध्ये जेव्हा किंवा माणसाला ज्ञानाची गरज पडते त्यावेळी माणसाने फक्त आळंदी निवासी ज्ञानोबारायांच्या समाधीवरती डोकं टेकवा. ज्ञानाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. जीवनामध्ये माणसाला प्रेम या तत्वाचा बोध घ्यायचा असेल तर प्रेम भंडारी संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या चरण सानिध्यात जा. जीवनाला प्रेम या तत्वाची प्रचिती येते. मानवी जीवनामध्ये माणसाला शांती पाहिजे असेल तर आपल्यापासून हाकेच्या अंतरावरती असणाऱ्या पैठण निवासी शांती ब्रह्म नाथ महाराजांच्या सानिध्यात जा. जीवनाला शांती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. तसं आज ज्यांचा सेवेकरता अभंग घेतलेला आहे, मानवी जीवनामध्ये आपल्याला जर वैराग्य या तत्वाचा बोध करून घ्यायचा असेल तर ज्यांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर आपल्याला त्या तत्वाचा बोध होतो. मी तर म्हणेल शरीराचा प्रत्येक कण, काळाचा प्रत्येक क्षण आणि मनाचा प्रत्येक चिंतन हे भगवन्मय बनल्यामुळं याची देही याची डोळा ज्या साधू महापुरुषाला सदेह वैकुंठ गमनाचा सोहळा उपभोगता आला. देहू नावच्या गावी इंद्रायणी नदीच्या तटावरती बोल्होबा कनकाईच्या पोटी ज्या साधू महापुरुषाने जन्म घेतला आणि आपल्यासारख्या पामराच्या उद्धाराकरता ज्या साधू महापुरुषाने पवित्र पावन अशा स्वरूपाची गाथा आपल्या उद्धाराकरता दिली, असे वारकरी संप्रदायाचे वैराग्य राग रसिक जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबाराय महाराज यांची ही अलौकिक अक्षरे आजच्या सेवेला विठाल 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 विठाल. महाराज अभंग जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबाराय महाराजांचा आहे आणि या अभंगाच्या द्वारे मानवी जीवनाची सवय, मानवी जीवनाची ओळख ही जगद्गुरु तुकोबारायांनी ओळखली. माणसाच्या जीवनामध्ये माणसाला काय लागतं हे जगद्गुरु तुकोबारायांनी हेरलं आणि ते हेरल्यानंतर त्याच्याद्वारे जगद्गुरु तुकोबाराय माणसाला उपदेश करतायत. आता मानवी जीवनाला प्राप्त झाल्यानंतर माणसाला काय कशाची गरज आहे किंवा माणूस काय करतो महाराजांनी ओळखलं आणि सगळ्यात सोपं महाराजांनी आपल्या समोर मांडलं. मानवी जीवनाची एकच सवय आहे, काय? कुठल्या ना कुठल्या रंगात रंगायची सवय. हा जीव या ठिकाणी आला की त्याला कुठल्या ना कुठल्या रंगात रंगायची आवड आहे. वास्तविक पाहता रंगाशिवाय त्याला करमत नाही महाराज. प्रत्येकाला रंग लागल्याशिवाय त्याला त्या ठिकाणी पुढे जाता येत नाही. कोणाला कशाचा रंग, कोणाला कशाचा रंग, आता त्याचं चिंतन आपण पुढे पाहू. पण रंगायचीच जर या जीवाला आवड असेल तर मग महाराज या जीवाला त्याच पद्धतीने त्याच्या ठिकाणी जाऊन जगद्गुरु तुकोबाराय समजून सांगतायत, जर तुला रंगायचीच आवड आहे तर बाकीचे रंग सोडून दे आणि कुठल्या रंगात रंग तर रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. महाराज सांगतात तुला रंगायचीच आवड आहे ना, एक काम कर, काय तू कोणत्या रंगात रंग? श्रीरंगाच्या रंगात रंग. जसं ते विषय रूपी पतंग रूपी किडा त्या विषयामध्ये जसं राहतो आणि त्या विषयामध्ये राहत असताना त्या विषयाच्या भोवती त्या ठिकाणी राहून राहून त्या विषयानुसारच त्या ठिकाणी नश्वर अशा स्वरूपाचा पावतो, तसं न करता तू काय कर तर श्रीरंगाच्या रंगात रंग. एवढंच काय, ज्या शरीराच्या मस्तीवरती तू एवढी हालचाल करतोय, एवढा मोठेपणा दाखवतो, तर ते शरीर कसं आहे? शरीर जयाचे ठेवणे धरिसी अभिलाष झने. हे शरीर कसं आहे तर जाणार अशा स्वरूपाचे, त्याची इच्छा करू नको. महाराज त्याच्या पुढे जाऊन सांगतात, महाराज जीवाला दोन प्रकारच्या इच्छा असतात, बाकी सगळं सोडून दिलं तरी द्रव्य आणि दारा ह्या दोन प्रकारच्या इच्छा जीवाला असतात. महाराज तेच सांगतात, नव्हे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगूर. ठीक आहे महाराज, तुम्ही सांगताय आम्हाला या रंगात रंगू नको, तुम्ही सांगताय आम्हाला हे शरीर जाणार आहे अशा स्वरूपाचे, तुम्ही सांगताय हा परिवार तुझा नाहीये, मग आमच्या जीवनात आहे तरी कोण? कशा करता एवढा खटपटा करून आम्ही या ठिकाणी येतो? महाराज तेच सांगतात, अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठोधरा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठाल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा,
पवित्र पावन अशा साधू संतांच्या संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र पावन अशा स्वरूपाची भूमी, पवित्र पावन अशी ही पाटोदे शहर नगरी आणि या नगरीमध्ये संपन्न होत असलेला हा दर मासिक पौर्णिमेचा श्री क्षेत्र विठ्ठलगडाचा हा भव्य कीर्तन महोत्सव आणि या कीर्तन महोत्सवातील आजची सेवा खऱ्या अर्थाने ज्यांच्या कृपाशीर्वादाने माझ्याकडे प्राप्त होते. खरं तर आजची सेवा ही माझ्याकडे म्हणण्यापेक्षा स्वानंद सुख निवासी कलियुगातील थोर संत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अगदी पैठण पासून पंढरपूर पर्यंत असं गाव राहिलं नाही की त्यांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची ही पताका तेवत राहिली नाही, असं ठिकाण राहिलं नाही. असे स्वानंद सुख निवासी श्री संत गीते बाबांच्या फडाला आणि सिद्ध संत सद्गुरू सीताराम बाबांच्या श्री क्षेत्र सीताराम गडाला आजची सेवा हे खऱ्या अर्थाने प्राप्त होते. तसं पाहायला गेलं तर आजची सेवा प्राप्त होत असताना त्या सेवेला काहीतरी वेगळं आहे महाराज. प्रत्येक ठिकाणी सेवा करत असताना, प्रत्येक ठिकाणी सेवा त्या ठिकाणी पार पाडत असताना वेगवेगळ्या प्रकारची भूमिका असते. पण आज सेवा करत असताना आजची भूमिका ही खऱ्या अर्थाने मला वाटतं, मला सेवा करत असताना खऱ्या अर्थाने ज्या घराण्याशी त्या ठिकाणी संबंध जुळले, ज्या घराण्याच्या माध्यमातून मला वाटतं हरिभक्त पारायण सद्गुण सागर म्हालिंगजी महाराज सीताराम गडकर हेही वारकरी संप्रदायात आले आणि ज्या घराण्याच्या माध्यमातून आज ज्यांच्यामुळे एवढा गोतावळा या ठिकाणी जमलेला आहे असे बाप्पू या ठिकाणी आले. मला वाटतं ते घराणं म्हणजे वारकरी संप्रदायातील खूप मोठी आदर्श फड परंपरा म्हणून ज्या परंपरेकडे पाहिलं जातं, वैकुंठवासी रामचंद्रआबा बोधले यांची बोधले घराण्याची फड परंपरा आणि त्या परंपरेचं अधिष्ठान अशा स्वरूपाने आज ही सेवा या दुहेरी योगातून माझ्या जीवनात मला प्राप्त होते. खरं तर आजची सेवा करत असताना ज्यांच्या आशीर्वादाने आजची सेवा माझ्याकडे आली आहे ते वारकरी संप्रदायातील थोर महात्मे म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. कीर्तनकार आपल्याला भरपूर सापडतील. बरेच कीर्तनकार, जुने कीर्तनकार विनोदाने म्हणत असतात, आताच्या काळात कीर्तनकार इतके झालेत. पहिला आपल्याकडे म्हणून होती महाराज, दगड उचलला की काय निघतो, आता कीर्तनकार सापडतात महाराज. इतके कीर्तनकार म्हणजे पहिल्यापेक्षा डबल वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार जोमात आहे. आपण पाठीमागं नाही, आपण उलट जगाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. इतक्या संख्येने आहेत. पण अशाही वातावरणामध्ये फक्त संख्येला महत्व नाही महाराज. तुम्ही किती गोळा होऊन आलात याला काही किंमत नाही, तुम्ही कसे आलात याला खऱ्या अर्थाने किंमत आहे. मला वाटतं आपण संख्येने भरपूर आहे, परंतु मार्काच्या बाबतीत, गुणाच्या बाबतीत का मागे पडतो त्याच्या एकमेव उदाहरण म्हणजे बापू सारखी विरळा असणारी महात्मे आपल्याला सापडत नाहीत. याच्यामुळे आपण मागे पडतो. वारकरी संप्रदायातील आदर्श कीर्तनकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे प्रेममूर्ती रामकृष्ण बापू रंधवे यांच्या आशीर्वादाने आज हा सेवा करण्याचा योग माझ्या जीवनात प्राप्त झाला. तसं पाहायला गेलं तर ही सेवा करत असताना आज सेवेकरता उपस्थित गुरुवर्य सद्गुण सागर श्री हरिभक्त पारायण म्हालिंगजी महाराज सीताराम गडकर असतील, हरिभक्त पारायण हरिभाऊ महाराज गीते दिघोळकर असतील, जंगम बाबा संस्थानचे हरिभक्त पारायण शिवानंद महाराज शास्त्री तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत. अशा सर्व सकल संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने आपल्याला ही सेवा प्राप्त होते आणि ही सेवा करत असताना खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण असं महत्व जर कोणत्या गोष्टीला दिलं असेल तर ते अन्नदानाला महत्व आहे. कारण एक शीत दिधल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण, हे संत महात्म्यांची संत वचन आपल्या डोळ्यासमोर येतात. मला वाटतं आज केज आणि केज परिसरातून पवित्र पावन अशा ह्या विठ्ठलगडाला, तसं पाहायला गेलं तर याला विठ्ठलगड म्हणण्यापेक्षा जरी गडाची उभारणी करून अवघा वर्षा दीड वर्षाचा कालावधी झाला असला तरी मला वाटतं वारकरी संप्रदायातील थोरला गड म्हणून या गडाकडे पाहायला आपल्याला काही अडचण नाही. त्याचं कारण महाराज आपल्याला अनेक ठिकाणं सापडतील, अनेक संस्थानं सापडतील, पण संत महात्म्यांची आहेत. पण संत महात्म्यांचं जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान निर्माण करण्याचं काम बापूंनी या ठिकाणी केलं. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाची गड फड परंपरा सापडते, पण स्वयंभू भगवान श्री विठ्ठल परमात्म्याच्या नावाने एखादं तीर्थक्षेत्र निर्माण करून त्या तीर्थक्षेत्राला, तसं पाहायला गेलं तर अनेक प्रकारची तीर्थक्षेत्र आपल्याला आहेत आणि पाटोदा ही भूमीच अशा प्रकारची आहे महाराज. आतापर्यंत ती संत भूमी म्हणून ओळखायला हरकत नव्हती, पण आज देवभूमी म्हणून सुद्धा ओळखायला काही हरकत नाही. तुका म्हणे
देवभक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. प्रमाण थोडस चुकलंय. तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. खऱ्या अर्थाने देवाचा आणि भक्ताचा संगम या पवित्र पावन अशा या पाटोदा नगरीमध्ये बापूंच्या सहयोगातून या ठिकाणी संपन्न झाला. आणि आपल्यासारख्या सर्वांना महाराज पंढरपूर कशा करता म्हणायचं. मला वाटतं काही अंतरावरती भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. आता ही वांजरा नसून मला वाटतं खऱ्या अर्थाने ती चंद्रभागा झाली आहे. अशा अर्थाने आपल्याला बोलायला काही अडचण नाही. म्हणजे पाटोदा नाही तर धाकट पंढरपूर अशा पवित्र पावन स्वरूपाचं क्षेत्र म्हणजे ही भूमी झाली आहे. आणि त्या भूमीला एक अधिष्ठान, एक परंपरेने वारी असावी या भावनेने हा मासिक पौर्णिमेचा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. सर्वांच्या सहयोगातून आज ती सेवा करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालं. अगदी मोजक्या वेळेत नाही जरी आपल्याला सुरुवातीची वेळ साधता आली तरी शेवट का होईना पण आपल्याला साधायचं आहे. विठ्ठल महाराज प्रस्तुत अभंग जगद्गुरु जगदमान्य तुकोबाराय यांचा आहे. आणि महाराज या अभंगाच्या माध्यमातून महाराज आम्हाला आमची सवय ओळखून त्या पद्धतीत वागायचं शिकवता येत. तसं पाहायला गेलं तर मानवी जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण त्या इच्छेच्या पाठीमागे जर थोडा विचार करायला गेलं तर माणसाला काही कळो अगर नाही कळो पण एक जगायचं कळलं पाहिजे आणि दुसरं मरायचं कळलं पाहिजे. याच्यामध्ये ही महाराज आपल्याला भेद असा करता येतो, ज्याला जगायचं कळलं त्यालाच मरायचं कळतं आणि ज्याला मरायचं कळलं ना त्यालाच जगायचं कळतं. महाराज ते दोन्हीची जेव्हा सांगड बसते तेव्हा ते जीवन सार्थकी ठरत असतं. मग जगायचं कोणाला कळतं. मला वाटतं जगात कोणालाच कळत नाही सध्याच्या काळात. एखाद्या गरीबाला घ्या, एखाद्या श्रीमंताला घ्या, एखाद्या मोठ्याला घ्या. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज जगायचं कोणाला कळतं. मोजकी माणसं आहेत. आज ही 2-3 माणसं उपस्थित आहेत. जगायचं यांना कळतं. थोडा वेळा करता आपण म्हणून चल मला सांगा जगायचं कोणाला कळतं. महाराज सध्याच्या काळात गरीबाला कळत नाही, श्रीमंताला कळत नाही, सुशिक्षिताला कळत नाही, अशिक्षिताला कळत नाही. जगायचं हे कोणालाच कळत नाही. मग महाराज आज आम्ही विज्ञान युगात राहतो, एवढ्या 21व्या शतकात राहतो. आमचा प्रवास हा कधी वाटलं होतं का 700 वर्षापूर्वी ज्ञानोबारायांनी सांगून ठेवलं. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून 700 वर्षापूर्वी सांगून ठेवतात की भविष्यात कदाचित लोक समुद्रावरून चालत जातील. जर अभ्यास केला तर माणसाला विष सुद्धा पचल, विषकी आहारी पडे, समुद्री पायवाट जोडे, हे वाघ ब्रह्म थोकडे अभ्यास कीजे. इतकी सवय, इतकं तंत्रज्ञान पुढे जाईल. अशा 21व्या शतकात आम्ही राहतोय. कधी आबा तुम्हाला वाटलं होतं का आपण इथं बसून 10 कोसावरचा माणूस मोबाईल मधून पाहू शकतो म्हणून. तुमचा काळ म्हणजे ते कबूतर ज्याचा काळ येते ना लक्षात तुमच्या. पण अशाही काळात प्रगती करून माणूस इथपर्यंत पोहोचलाय. आणि इथपर्यंत पोहोचल्यानंतर जर आम्हाला जगणं कळत नाही म्हटलं तर मग अडचण आहे. पण महाराज आता प्रत्येकाच्या जीवनात सुख सुविधा भरपूर आहेत पण समाधान लाभतंय का. मग जर हे समाधान लाभत नसेल तर आमचं जगणं शून्य आहे. आणि मग जर आमचं जगणं शून्य असेल तर मानवी जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर आम्ही जगणं कोणाकडून शिकायचं. साधं सोपं उत्तर आहे महाराज, ज्याला जगता येतं त्याच्याकडून जगणं शिकायचं. ज्याला जे येतं त्याच्याकडून आम्ही ते शिकलं पाहिजे. साधं सोपं आहे. मला सांगा शेती कोणाकडून शिकायची महाराज. मी असंच विचारलं ते पळून गेलं मागच्या कीर्तनात. शेती कोणाकडून शिकायची. शेतकऱ्याकडून. साधं सोपं गणित आहे ना महाराज. काय झालं गुरुवर्य उल्हास महाराज सांगत असतात, एक विद्यार्थी होता, BSc ॲग्रीचा विद्यार्थी, आणि शेवटच्या वर्षाला परीक्षेला काही काळ राहिला म्हणून गावाकडे गेला. आणि गेल्यानंतर आपल्या आजोबाला बोलायला सुरुवात केली. गेल्या त्याने आजोबावरती ताव काढला. म्हणला बाबा तुमच्या वयाला किती वर्ष झाले. बाबाने सांगितलं 60-65 वर्ष झाले. मग 60-65 वर्ष तुमचे गेले पण तुम्हाला आयुष्यात काहीच करता आलं नाही. ते म्हणले झालं काय ते तरी सांग. त्याने सांगायला सुरुवात केली, तुम्ही 60-65 वर्ष शेती केली पण शेती करता करता तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही साध्य करता आलं नाही. मी जर माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगितली शेती, त्या पद्धतीने जर शेती केली तर कमीत कमी आपल्याला इतकं उत्पन्न प्राप्त होईल. बाबाने सांगितलं एक काम कर, म्हणले गाडी काढ आणि माझ्यासोबत रानात चल.
रानात आला आणि आल्यानंतर बांधावरती उभा राहिले. बांधावरती उभा राहिल्यानंतर त्या नातवाला बाबांनी प्रश्न केला, मला सांग. ते नाताने बाबाला प्रश्न केला, बाबा म्हणला तुमच्या काळात ह्या झाडाला किती वांगे लागले असते? माझ्या काळात जर माझ्या पद्धतीने तुम्ही याची लागवड केली असती तर कमीत कमी एकेका झाडाला 100 वांगे लागले असते. आजोबा, बाबा तुम्ही सांगा तुमच्या काळात ह्या झाडाला किती वांगे लागले असते? आजोबा म्हणले एकही नाही. का? महाराज ते वांग्याचं नाही मिरचीचं झाड होतं. म्हणजे मला सांगा, फक्त पुस्तकी ज्ञान असून उपयोगाचं आहे का? शेती शेतकऱ्याने करावी, प्रात्यक्षिक जेव्हा होतं तेव्हा त्याचा अनुभव येतो. व्यापार कुणी करावा महाराज? जातीवाचक नाही, पण व्यापार उदीम करावा मारवाड्याच्या लोकांनी महाराज. 5 पिढ्याही त्यांच्या जाऊ द्या, पण 6व्या पिढीला ते यश घेऊन आल्याशिवाय राहत नाहीत. त्याचं कारण धंदा कसा करावा हे त्यांच्याकडे असतं. सगळ्यात महत्वाचा संयम हा गुण त्यांच्याकडे असतो. प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगता येईल. शेती तसं महाराज जगणं कोणाकडून शिकायचं? साधं सोपं उदाहरण आहे, ज्याला जगता येतं त्याच्याकडून जगणं शिकायचं. मग जगणं म्हणजे काय? फक्त आपण रोज व्यवहारात जे करतो त्याला जगणं म्हणायचं का? नाही महाराज, आम्ही जगत असताना जगाकरता किती जगतो त्याला जगणं म्हणायचं. आणि मला वाटतं आज जगाकरता जगणारी थोडकी महात्मे आपल्या समोर शिल्लक आहेत. जगाकरता कोण जगले महाराज? आज ज्यांची पुण्यतिथी संपन्न होते, वारकरी संप्रदायातील थोर संत ज्ञानेश्वर माऊली दादा चाकरवाडीकर खऱ्या अर्थाने जगाकरता जगणारी माणसे. बापू, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविते परोपकारे, देह कष्टविते परोपकारे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविते परोपकारे, परोपकारे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविते परोपकारे, देह कष्टविते परोपकारे, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टविते परोपकारे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. गुरुवर्य बापू या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि गेल्या वर्षी बापू तुम्ही चाकरवाडीला गेल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं मनोगत मी ऐकलेलं युट्यूबच्या माध्यमातून. बापूंनी एक वाक्य त्या ठिकाणी वापरलं होतं, ते वाक्य मी सांगतो तुम्हाला. बाकीचे कीर्तनकार किंवा आत्ताच्या काळातले कीर्तनकार हे उदर भरण्याचं काम करतात आणि संत महात्मे हे उद्धार करण्याचं काम करतात. जगाकरता कसं जगायचं? आम्हाला आपल्याला जास्त लांब ज्ञानोबरायांपर्यंत तुकोबारायांपर्यंत जायची गरज नाही. आपल्या परिसरात जी संत मंडळी होऊन गेली, राष्ट्रसंत भगवान बाबा असतील, वामन भाऊ महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर असतील, बंकट स्वामी महाराज असतील, गीते बाबा असतील, सीताराम बाबा असतील, अशी ही सकल संत मंडळी आहे जगाकरता जगून दाखवणारी माणसे. जगाकरता महाराज तुकोबारायांपासूनची परंपरा आहे. ज्ञानोबारायांनी जगाकरता कसं जगायचं हा संदेश दिला. नगरीची रचावी, जलाशये निर्मावी. कशा करता महाराज? जगाकरता. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, सालंकृत कन्यादान हे तो पृथ्वीदानाच्या समान. आमच्या माता भगिनीचा सन्मान वाढवला तुकोबारायांनी. एक मुलीचं जर तुम्ही कन्यादान केलं तर ते पृथ्वीदानाच्या समान आहे. म्हणजे माणसाने तिला सन्मान द्यावा ही अपेक्षा जगद्गुरु तुकोबारायांनी जगाकरता कसं जगायचं हे सांगून दिलं. मग जगाकरता जगणारी कोण आहेत?
संत महात्मे आहेत. जगाकरता कसं जगायचं हे शिकवणारी कोण आहेत? हे संत महात्मे आहेत. तसं पाहायला गेलं तर आम्हाला जगात 3 प्रकारचे लोक सापडतात महाराज. 3 प्रकारचे लोक कसे? साधं सोपं गणित आहे महाराज. जगात जगत असताना काही माणसं हे पशुसारखे जगणारे सापडतात. जगात जगत असताना काही माणसं हे माणसासारखे जगणारे सापडतात आणि जगात जगत असताना काही माणसं हे देवासारखे जगणारे सापडतात. पशुसारखे जगणारे महाराज, पशुसारखे जगणारे आपल्याला भरपूर दिसतात. पशुसारखं जगणं म्हणजे काय? साधं सोपं नाथ महाराजांचं प्रमाण. भक्ती बिना पशु कशाने पाडला, भक्ती बिना पशु कशाने पाडला, भक्ती बिना पशु कशाची वाढला, भक्ती बिना पशु कशाची वाढला, भक्ती बिना पशु कशाने वाढला, भक्ती बिना पशु कशाने वाढला, भक्ती बिना पशु कशाची वाढला, भक्ती बिना पशु कशाची वाढला. नाथ महाराज आपल्याला सांगतात भक्तीविन पशु कशाशी, म्हणजे ज्यांच्या जीवनात भक्ती नाही ते कसे आहेत महाराज? पशु समान आहेत. किंवा पाहोन या मनुष्यपण न साधेची नारायण, तो लांडा गर्दब जाण पुच्छविन 2 पायी. महाराज आपल्या त्या गाढवाला महाराज मोठे पण देतात. कमीत कमी त्याला 4 पाय आणि 1 शेपूट आहे. या गाढवाला महाराज म्हणतात पुच्छविन 2 पायी. 2 पायाचं आहे पण कसं आहे? लांडा गर्दब जाण. याचा अर्थ महाराज याला शेपटी नाहीये. म्हणजे त्याच्यापेक्षा सुद्धा कमीपणा महाराज कोणाला देतात? ज्यांच्या जीवनात ब्रह्मज्ञानाची प्राप्ती नाहीये, म्हणजे त्यांना पशु समजा असं सांगितलं. पशु म्हणजे काय महाराज? पशु योनीतले आपल्या डोळ्यासमोर 2-4 उदाहरणं मला सांगा. डुक्कर, बैल, गाढव, कुत्रा, हत्ती ही पशु योनी झाली. कावळा. मग याच्यासारखी जगात आपल्याला माणसं सापडतात का नाही? उपमा दिली तर त्याचं साधर्म्य सापडलं पाहिजे. मला सांगा याच्यासारखी डुकरासारखी माणसं आपल्याला समाजात दिसत नाहीत का? डुकराची 2च काम आहेत महाराज. काय? खायचं आणि गटारात. खायचं प्यायचं आणि गटारात. आपल्याला समाजात हा वर्ग कमी दिसतो का महाराज? विशेषतः मला वाटतं संध्याकाळी 6 पासून पुढे जास्त प्रमाणात दिसतो का? कसा? पिऊ न येते, प्यायचं, खाऊ न येते आणि मग त्यांच्या विश्रांतीची जागा कोणती असते? यांना म्हणायचं डुकरासारखी जगणारी माणसं. काही माणसं हे बैलासारखे जगणारे असतात. बैलासारखे म्हणजे कसे महाराज? बैलाला 3च कामं माहिती आहेत. कोणती? खायचं, काम करायचं आणि झोपायचं. जगात अशी माणसं आपल्याला भरपूर सापडतात. ना त्यांना देव माहितीये, ना त्यांना धर्म माहितीये, ना त्यांना संत माहितीये. काय? जन्माला आलाय म्हणून जगण्याकरता खायचं, जगण्याकरता काहीतरी खायला मिळवायचंय म्हणून काम करायचं आणि काम केलंय म्हणून विश्रांती करायची. ना त्यांना पाहुणा रावळा करतो, ना संत, ना देव, ना महाराज, ना धर्म हे कळत नाही. अशी माणसं कोणती? ही बैलाच्या जातीची माणसं. काही माणसं हे हत्तीच्या जातीचे, कुत्र्याच्या जातीचे असतात. कुत्र्याच्या जातीचे माणसं म्हणजे काय? साधं सोपं उदाहरण डोळ्यासमोर आणा. या पाटोदा नगरीमध्ये हत्ती आला आणि हत्ती आला तसं सगळं पाटोदा बघायला बाजार तळात जमलं महाराज. बाजार तळात जमल्यानंतर कुणी त्याच्या गळ्यात नेऊन हार घालायचं, कुणी त्याच्या पायावर पाणी ओतायचं, कुणी गणपती बाप्पा मोरया म्हणायचं. सगळा जय घोष, अगदी गर्दी जमा झाली. आणि अशी गर्दी जमा झाल्यानंतर अलीकड कोपऱ्यावर त्या चिंचाच्या झाडाखाली 4 कुत्रे भोकायला लागले. आता सगळी त्यांचा जय जयकार करतेत आणि कुत्रे का भोगतेत? मी जवळ होतो, कुत्र्यांना विचारलं तुम्ही का भोगताय? त्यांनी सांगितलं महाराज आमचं आयुष्य गेलं ह्या पाटोद्यात राहता राहता. रोज उठायचं आणि या गावाची सेवा करायची, रोज यांची राखण करायची, रात्र या ठिकाणी फिरायचं आणि तेवढं करून आम्हाला कधी कुणाच्या दारात गेलं तर शिळ्या भाकरीचा तुकडा कुणी आम्हाला टाकला नाही. पण कोण कुठला हत्ती आज या पाटोद्यात आला तर त्याच्या स्वागताला सगळं गाव लुटलंय म्हणून आम्ही भोगतो. आता मला सांगा हत्तीचा मोठेपण आहे पण भुंकणारे कोण आहेत? म्हणजे दुसऱ्याचं मोठेपण ज्याला सहन होत नाही ती कुत्र्याच्या जातीची माणसं.
काही काही माणसं आणि असा वर्ग भरपूर आहे बर का, असा वर्ग भरपूर आहे. पण महाराज कुत्रे हजाराच्या संख्येने भोकले तरी हत्तीला काही होत नाही. हत्ती चले बाजार कुत्ते भोके. काही माणसं हे कावळ्याच्या जातीचे असतात. कावळ्याच्या जातीचे म्हणजे काय महाराज, साधं सोपं गणित आहे. कावळ्याला एकच काम माहित असतं, काय, घाण दिसली की तोच मारायचं. तसं समाजात काही काही माणसं हे कावळ्याच्या जातीचे आहेत, त्यांना चांगलं काहीच दिसत नाही. एवढा मोठा सुंदर कीर्तनाचा कार्यक्रम चाललाय, इथं आले, इथलं चांगलं दिसणार नाही, इथं वाईट काय किंवा इथं कमी कशाची आहे ते पटकन तिथं बसून त्याच्यावरती टोच मारायचं काम हे कावळ्याच्या जातीची माणसं करतात. काही काही माणसं हे गाढवाच्या जातीचे असतात. गाढवाच्या जातीचे म्हणजे काय महाराज, जे बायकोचं ऐकतात त्यांना गाढवाच्या जातीची म्हणा. मी नाही, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे केला रांडेने. मग बायकोचं ऐकायचं नाही का महाराज? जरूर ऐकलं पाहिजे महाराज. आता मी या वर्गात आलो म्हणून मी तर अजून आबा म्हणणार, जरूर ऐकलं पाहिजे. मला सांगा, जर चांगलं सांगणारी असन, तिने जर सांगितलं तुमच्या आईचा वाढदिवस आहे, काय करा, पाठोद्यात जाऊन एक साडी आणली पाहिजे का नाही? त्यांनी जर सांगितलं तुमच्या वडिलाचं दुखतंय, काय करा, दवाखान्यात घेऊन जा, नेलं पाहिजे का नाही? तिने जर सांगितलं तुमच्या भावाने बांधकाम काढले, एक 4-5 लाख रुपयाची मदत करा, केली पाहिजे का नाही? तिने जर सांगितलं एखाद्या गरीबाच्या पोरीचं लग्न होतंय त्याच्याकरता काही 4-2 रुपयाची मदत करा, केली पाहिजे का नाही? तिने जर सांगितलं माझ्या बहिणीच्या पोरीचं लग्न आणि एखादी स्कूटी तुम्ही द्या, दिली पाहिजे का नाही? नाही, मेहुणीवर जीव नाही का महाराज? चांगलं सांगत असेल तर माणसाने अवश्य करावं, पण तीच जर तुम्हा सांगते वेगळं निघा आणि वेगळं निघून अशी जर असेल तर म्हणजे काही काही आपला विषय कुठं होता, काही काही माणसं हे पशुच्या जातीची असतात. दुसरा महाराज प्रकार सांगितला, काही काही माणसं हे माणसाच्या जातीची असतात. माणसाच्या जातीची म्हणजे काय, एक कविता डोळ्यासमोर आणायची, कोणती, हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. म्हणजे माणसाने माणसासारखं वागणं. संस्कृत मध्ये एक पद आहे महाराज, आत्मेशाम प्रतिकुलानी इतरेशाम नाचरेत. म्हणजे ज्या गोष्टीने आपल्याला दुःख होतं ना, ती गोष्ट जगासोबत करायची नाही, त्याला म्हणायचं आत्मेशाम प्रतिकुलानी इतरेशाम नाचरेत. आपल्याला वाटलं ना आपल्याला शिव्या दिल्याने दुःख होतं, आपण जगाला शिव्या द्यायच्या नाहीत. आपल्याला वाटतं ना एखाद्याने खालीवर बोललं तर आपल्याला दुःख होतं, आपण जगात त्याला बोलायचं नाही. याला म्हणायचं माणसाने माणसासारखं जगणं. एक महात्मा एका नदीच्या काठावरती उभा राहिला आणि नदीच्या काठावरून चालत जात असताना समोर एक अर्धनग्न अवस्थेतली एक स्त्री डोळ्यासमोर दिसली. डोक्यावरती विचार केला, आपल्या डोक्यावरती 9 मीटरचा फेटा आहे आणि ही स्त्री अर्धनग्न अशा अवस्थेमध्ये, मला हा फेटा बांधायचा अधिकार नाही. त्या दिवसापासून त्या व्यक्तीने डोक्यावरचा फेटा काढला आणि तो टर दिशेने फाडून त्या स्त्री करता दिला. त्या दिवसापासून डोक्यावरती फेटा तर घातलाच नाही, अंगावरती सदरा तर घातला नाही, पण फक्त धोत्रावरती आणि एका पंचावरती हा देश चलवला. महात्मा गांधी त्या माणसाचं नाव महाराज. तेव्हापासून गांधी टोपी अस्तित्वात आली. म्हणजे जगाकरता कसं जगायचं हे माणसासारखी दाखवणारी माणसं आम्हाला, यांना माणसासारखं जगणं म्हणतात. आणि तिसरा प्रकार आहे, काही माणसं हे देवासारखी जगणारी असतात. देवासारखे जगायचं म्हणजे काय, जगद्गुरु तुकोबारायांचं एकच प्रमाण डोळ्यासमोर आणायचं, कोणतं, अलिप्तवादी करी संसार सकळ. विठ्ठल सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. महाराजांनी सांगितलं, जे सत्यवादी करी संसार सकळ, जसं कमळ पाण्यात असतं, आता ते कमळ पाण्यात असतं पण ते अंगाला पाणी चिकटू देतं का महाराज? तसं सत्यवादी जे सज्जन अशा स्वरूपाची माणसं आहेत ते संसारात तशा पद्धतीने राहतात. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे. संसारी असावे आतुनी नसावे, संसारी आतुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन
नसावे, भजन करावे वेळोवेळा. संत महात्म्यांचे सत्यवादी लोकांचं लक्षण आहे महाराज. संसारात असतात. मला सांगा, जगद्गुरु तुकोबारायांनी संसार केला नाही का? केला, तरीही महाराज संत पदाला पोहोचले. नाथ महाराजांनी संसार केला नाही का? केला, तरीही संत पदाला पोहोचले. म्हणजे संत महात्मे कसे तर सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. पाठात गुरुवर्यांच्या तोंडून एक उदाहरण याच्यावरती ऐकलं होतं. महाराज, आपल्याला दोन फळं डोळ्यासमोर घ्या. मला सांगा, आपल्याला चिक्कू माहितीये का? अय मोबाईल, चिक्कू माहितीये का तुला? चिक्कू चिक्कू तुम्हाला माहितीये का महाराज? चिक्कू. मला सांगा, चक्कू कापायला करवत लागती, कुराड लागती का काय? इळा लागतो, खुरप काय लागतं? चाकू. पिकल्याला चक्कू कापायला असा दोन बोटाच्या मध्ये धरला की महाराज जसा दाब दिला आपण त्याच्यावरती की तो चिक्क्यातली बी कशी होती, वरती येते का काय होतं? महाराज, चिक्कूची बी तुम्ही चिक्कू हातामध्ये घ्या आणि दोन बोटाने दाबा, आतली बी सर दिशेने वर येते, पण येताना 5-50 किलोचा गर वरती घेऊन येते. चिक्कूच्या बीला किती चिक्कूतला गर चिटकलेला असतो महाराज. तसे संत महात्मे हे संसारात राहतात. आणि आपल्यासारखे माणसं महाराज, गुरुवर्य त्याच्यावरती उदाहरण द्यायचे. वला नारळ माहितीये का? त्याला दगडावरती नेहून आपटा, त्याला महाराज वरून ठोम्याने ठोका, दगडाने इटाने ठोका, पण ते करवंडीला सोडतं का? तशी आपली अवस्था आहे महाराज. आपण त्या संसाराला सोडतो का? म्हणजे देवासारखी जगणारी माणसं कोणती? जे संसारात राहतात. पक्षी अंगणी उतरते कैसे असावे संसारी प्राचनाची दोरी. पक्षी अंगणी उतरते कैसे असावे संसारी प्राचनाची दोरी. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती, तैसे असावे संसारी जैसी प्राक्तनाची दोरी. महाराज, प्रमाण तितकं फिट बसलं पाहिजे. भगवानगडाचे द्वितीय महंत गुरुवर्य हरिभक्त पारायण श्री संत भीमसिंह महाराजांचं एक वाक्य असायचं नेहमी. असं टाळकरीने प्रमाण दिलं आणि ते जर फिट बसलं तर महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडायचे. महाराज, टाळकरी कसा असावा, टाळकरी किंवा गाणारा कसा असावा, प्रमाण देणारा कसा असावा? महाराज सांगायचे, वैदाच्या कुत्र्यासारखा असावा. शिकार दिसली की वैदाचं कुत्र्याने फाडलीच म्हणून समजायचं. नाहीतर आपले कुत्रे चोर येऊन गेले तरी माग सुद्धा डोळे उचलून बघत नाहीत. मला सांगा कसं? तसं आताचं प्रमाण बरोबर फिट. मला सांगा कसं असावं संसारात? पक्षी अंगणी उतरती. म्हणजे हे वैदाचे कुत्रे तर असं नाही म्हणायचं मला. ते हसायला लागला, तुम्ही तिसरा गैरसमज नको. वैद की नीचे ते महाराज. माहिती ना मला, बाबासाहेब महाराज आयुष्यभर ज्यांनी बाप्पू सोबत साथ दिली, खऱ्या अर्थाने आपल्या परिसरामध्ये असं गाव नसल की बाप्पूला कीर्तनाची तर साथ केलीच, पण याही व्यासपीठावरून प्रबोधन करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आपला विषय कुठं होता? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहते. खऱ्या अर्थाने देवासारखं जगणं कोणाला म्हणायचं? जे संसारात गुंतून राहत नाहीत त्याला म्हणायचं देवासारखं जगणं. मग मी व्यवहारी असे न वर्तत, मग मी व्यवहारी असे न वर्तत, जे विजळात पद्मपत्र, जे विजळात पद्मपत्र, मग मी व्यवहारी असे न वर्तत, मग मी व्यवहारी असे न वर्तत, जे विजळात पद्मपत्र, जे विजळात पद्मपत्र. मग मी व्यवहारी असे ना वर्तत वर्तत, जे विजळात पद्मपत्र.
महाराज देवासारखी जगणारी माणसं असावा. मग महाराज इथं काही पशुसारखी जगणारी आहेत, काही माणसासारखी जगणारी आहेत आणि काही हे देवासारखी जगणारी आहेत. मग इथं संत महात्म्यांची भूमिका काय? एकच गोष्ट डोळ्यासमोर आणायची. संत महात्मे काय करतात? जे पशुसारखे जगतात त्यांना माणसासारखं जगायला लावतात, जे माणसासारखे जगतात त्यांना देवासारखं जगायचं शिकवतात. म्हणजे इथं शिकवणारे कोण आहेत? करोनी सायास शिकविती संत महात्मे शिकवतात. कारण शिकवायची हातोटी जगात त्यांच्याशिवाय कोणाकडेच नाही. मला शिकवणं सोपं आहे का? आताच्या काळातलं सोडून द्या. पूर्वीच्या काळी आपल्या सगळ्याला मास्तर होते, ते किती प्रेमाने शिकवायचे महाराज. काठी वाटी ते बघा तुम्ही, म्हाताऱ्याची काठी किंवा ते गोल भाकरी असली की ते आईची भाकरी म्हणायचे. म्हणजे ते किती प्रेमाने शिकवायचे. तसं संत महात्मे हे त्याच जीवाला, त्याच्या बुद्धीवरती, त्या जीवाला त्याच्या जागेवरती जाऊन शिकवतात. संत ते जसे गुरुजी विचार करायचे की या मुलाची ओळखण्याची कुवत किती आहे, याची शिकण्याची कुवत किती आहे, हे जाणून ते शिकवायचे. तसं संत महात्म्यांनी ओळखलं हा जीव कसा आहे, ह्याला रंगायची सवय आहे, याला रंगाची आवड आहे. मग याच्या जागेवरती जाऊन शिकवायचं असेल तर याला याच पद्धतीने समजावं लागल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय यांनी ओळखलं या जगात कुणी सत्तेच्या रंगात रंगले, कुणी संपत्तीच्या रंगात रंगले, कुणी कुटुंबाच्या रंगात रंगले, कुणी शरीराच्या रंगात रंगले. आणि जर ह्या जीवाला रंगायची सवय असेल तर याला याच्या पातळीवरती जाऊन सांगितलं पाहिजे, याला रंगायचीच आवड आहे ना, मग कोणत्या रंगात रंग? रंगे रंगे रे फिरंगे रंगे रंगे रे गे रंगी रंगी रे रंगी 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 रे रंगे 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 रे फिरंगे रंगे रंगे रे रंगे रंगे रे रंगी रंगी रे रंगी रंगी रे रंगी रंगी रे रंगे आया भुलाला से पतंगे गाना काया भुलाला से पतंगे भुलाला से पतंगे काय भुलाला से पतंगे काय भुलाला से पतंगे शरीर दायाचे ठेवणे गाना शरीर दायाचे ठेवणे काय भुलला से पतंगे काय भुलला से पतंगे काय भुलला पतंगे शरीर दायाचे ठेवणे शरीर दायाचे ठेवणे रंगी 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 काय भुलाला पतंगे काय भुलाला रंगी काय भुलाला पतंगे रंगी रंग रंगे काय भुलाला पतंगे काय भुलाला पतंगे काय भुलाला पतंगे या जीवाला जर रंगात रंगायची सवय असेल तर महाराजांनी ओळखलं हा जीव जर रंगात रंगतोय ना तर मग याला याच्याच पातळीवरती जाऊन समजून सांगितलं पाहिजे. म्हणून महाराज सांगतात जर रंगायची आवड आहे ना हे जगाचे रंग सोडून दे आणि या मुख्य रंगात ये. रंगी रंगे रे श्रीरंगे. माणसाचा जीवाचा स्वभाव ओळखला आणि त्या पद्धतीने त्याला त्याच्या पातळीवरती जाऊन शिकवता येत. माणसाला रंगाची किती आवड आहे महाराज? माणसाला रंगाची इतकी आवड आहे की त्याच्या आयुष्यात सगळ्या गोष्टीचा त्याला रंग जमतो महाराज.
फक्त रंग मारता येत नाही एवढंच अवघड आहे. रंग साधला की सगळ्या गोष्टी जीवनामध्ये साधत असतात. खऱ्या अर्थाने मला वाटतं रंगाला आपल्यापेक्षा आताच्या काळात सोडून द्या, पूर्वीच्या काळी महिला मंडळी तिथं माता भगिनीत, पूर्वीच्या काळी मला सांगा जास्तीत जास्त 1, 2, 3 लुगडे असायचे, त्याच्यावरती लुगडं नसायचं. आता महाराज कपाट उघडलं आणि वरून जर पडलं तर एका दिवशी एखादी बाई जाईन इतक्या साड्या. पण पूर्वीच्या काळी मला वाटतं साधारणपणे एका महिलेला 1, 2 लुगडे लय झाले वर्षाकाठी. मग ती स्त्री दुकानात ते घ्यायला गेल्यानंतर काय पाहायची महाराज, त्याने ते दुकानदाराने समोर टाकलं की तिने पाहायला सुरुवात करायची, याचा पोत कसा आहे, हे टिकल किती, याचा रंग कसा आहे. आणि मग त्या दुकानदाराला तिने विचारायचं, बाबा हे सगळं खरंय, तुझी किंमत मान्य आहे, पण ह्याचा रंग कसा आहे, याचा रंग गेला तर ते सांगायचं आजी लुगडं फाटन, पण याचा रंग. तसं जीवनामध्ये रंगाला किती महत्व आहे मला सांगा. अंगावर घालतो त्या कपड्यापासून आपण रंगाला किंमत देतो, पण खऱ्या अर्थाने आपण जीवनात तो मुख्य रंग लावून घेतो का? महाराज सांगतात, कबीर महाराजांचा एक दोहाड आपल्या डोळ्यासमोर आणायचा, धोबिया चाहे धोये सारी उमरिया, ऐसा रंगाऊ के रंग नहीं छूटे, धोबिया चाहे धोये सारी उमरिया. महाराज सांगतात जीवनात रंग लावायचा आहे तर असा लावा की जसा धोबी कपडे आयुष्यभर जरी धुत बसला तरी त्याचा रंग जसा जात नाहीये तसा जीवनाला रंग लावून घ्या. मग तो रंग कोणता? रंगी रंगे रे श्रीरंगे. पण महाराज आम्हाला लावायचा कोणता ते कळायच्या आधी टाकून कोणता द्यायचा हे कळणं महत्वाचं. कारण जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण आहे, तेजते त्याच्या वया लागी, कळले पाहिजे प्रसंगी. आमच्या जीवनात आम्हाला काय खायचं हे जरी नाही कळलं तरी काय खाऊ नये हे पहिल्यांदा कळलं पाहिजे. विष खाऊ नये हे जरी आम्हाला उशिरा, आपलं अन्न हे खावं किंवा नाही खावं हे जरी नाही कळलं तरी विष खाऊ नये हे आम्हाला पहिल्यांदा कळलं पाहिजे. म्हणजे काय टाळायचं हे आम्हाला पहिल्यांदा कळलं पाहिजे. तसं जीवनामध्ये कोणता रंग टाळायचा? महाराज बरेच जीवनामध्ये रंग टाळण्यासारखे जे शाश्वत अशा स्वरूपाचे नाहीत. मग कोणते रंग? महाराज सत्तेचा रंग टाळण्यासारखा आहे, संपत्तीचा रंग टाळण्यासारखा आहे, महाराज कुटुंबाचा परिवाराविषयी असणाऱ्या स्नेहाचा रंग टाळण्यासारखा आहे, ज्या सौंदर्याच्या रंगावरती आपण प्रेम करतो तो रंग टाळण्यासारखा आहे. हा टिकतो का रंग महाराज? शरीराचा सौंदर्याचा रंग. आपण साधं सोपं गणित काढा. तुमच्या काळात आबा चित्रपट होते आणि त्या चित्रपटात एखादी गाजलेली नटी तुम्हाला माहिती आहे का? आता बाकीच्या पेक्षा मी तुम्हाला विचारतो, मला सांगा, एखादी आठवत असेल त्याचं पटकन नाव घेऊन सांगा, आपल्याकडे वेळ कमी आहे. बरं जी काय असेल ती मला सांगा, ती आज तशा अवस्थेत आपल्याला दिसतीये का? म्हणजे तिच्या शरीराचा रंग सौंदर्य शास्त्राच्या नियमानुसार पुरुषापेक्षा 10 वर्ष आधी स्त्रीचा रंग, स्त्रीचं सौंदर्य उतरायला सुरुवात होते. ते न टिकणार अशा स्वरूपाचं शरीर टिकतं का महाराज? गुरुवर्य नेहमी एक वाक्य गमतीने सांगायचे, माणसं कुठल्या स्टेजला गेल्यानंतर काय काय विचारतात. 1 ते 10 या वर्षापर्यंत माणसं तुमचं नाव विचारत असतात. 10 ते 20 या वयापर्यंत माणसं तुमचं शिक्षण विचारतात. 20 ते 30 या वयात माणसं तुमची कमाई विचारतात. 30 ते 40 या वयामध्ये माणसं तुमची मुलं विचारतात. 40 ते 50 या वयामध्ये माणसं तुम्हाला बीपी शुगरचा त्रास आहे किती हे विचारतात. 40 ते 50 ते 60 या वयामध्ये माणसं पेन्शन किती हे विचारतात. 60 ते 70 या वयामध्ये तुमची संपत्ती, तुम्ही काय कमावलं याचा लेखाजोखा विचारतात. आणि 70च्या पुढे माणूस गेला की माणसं अजून किती हे विचारतात. म्हणजे हे टिकणाऱ्या अशा स्वरूपातले का? डोळ्यासमोर एक बोधकथा ना, पेपरला बोधकथा वाचली होती. असे 4-2 कॉलेजचे पोरं हॉटेलला गेले आणि गेल्यानंतर त्या बाकड्यावरती बसले. एक म्हातारा परिस्थितीने गरीब असलेला वाकून गेलेला वेटर जवळ आला आणि आल्यानंतर त्या टेबलवरती त्याने पाणी दिलं आणि त्या पोरांना विचारलं, पोरांनो तुमची ऑर्डर काय आहे ती सांगा. त्या पोरांनी काय जे असेल ती ऑर्डर सांगितली. म्हाताऱ्याने ते ग्लास उचलले, माघारी फिरला. बिचारा परिस्थितीने शरीराने वाकून गेलेला, पण परिस्थिती गरीब असल्यामुळे हॉटेलमध्ये ते आपल्याला तिकडे जायचं नाही. पण जसा वळला तसं महाराज त्यातल्या एका टार्गेट पोराला इच्छा झाली, याची चेष्टा करावी अशी लहर आली. त्याने काय केलं, ते वाकलेलं म्हातारं होतं त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि पाठीवरून हात फिरवल्यानंतर त्या म्हाताऱ्याला विचारलं, बाबा हे धनुष्यबाण किती रुपयाला आणलं? म्हणला
काय म्हणला? पाठीवरून हात फिरवल्यानंतर हे धनुष्यबाण किती रुपयाला आणलं? त्या म्हाताऱ्याने उत्तर दिलं, महाराज बाळा थोडे दिवस थांब, हे फुकट भेटतंय. म्हणजे तुमच्याकडे किती जरी ताकद असली, किती जरी चांगल्या स्वरूपाचं शरीर असलं, जास्तीत जास्त मला वाटतं कोरोना पासून तर माणसाने बोध घ्यावा. म्हणजे शरीर टिकणार आहे का? शरीराचाही सौंदर्याचाही रंग टिकत नाही. देह हे काळाचे धन कुबीराचे तेथे मनुष्याचे काय आहे तेथे मनुष्याचे देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे तेथे मनुष्याचे काय आहे. धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे? शरीराचा सौंदर्याचा रंग टिकत नाही, संपत्तीचा रंग टिकतो का महाराज? संपत्तीचा सुद्धा रंग टिकत नाही. सहज डोळ्यासमोर कल्पना करा, उदाहरण आणा. माझं परवा मुंबईला कीर्तन होतं आणि आबा मुंबईला कीर्तनाला गेल्यानंतर कीर्तन चालू असताना कीर्तनामध्ये भारताचे सर्वोच्च उद्योगपती असणारे, भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असणारे मुकेश अंबानी कीर्तनात येऊन बसले. खरं वाटतंय तुम्हाला? खोटं वाटतंय का? खोटच आहे हे. ते येऊन बसले आणि बसल्यानंतर कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर त्यांनी उठले आणि झाल्यानंतर जाता जाता महाराज त्यांनी मला सांगितलं, महाराज आपला इथंच जवळ बंगला आहे. तो कोणता बंगला आहे त्यांचा? एंटोलिया का काहीतरी आहे ना, ते 27 मजल्याचं घर आहे महाराज. आता ते विमानतळ, हे म्हणजे हेलिपॅड, ही सगळ्या सुविधा आहेत त्याच्यावरती. आणि ते घर पाहायला तुम्ही या. कोण म्हणलं मला? पण मला इकडे यायचं होतं त्यामुळे मी लवकर गेलो. विनोदाचा भाग सोडा, त्यांनी मला बोलवलं पण मी सांगितलं, हे बघा मी वारकरी माणूस आहे आणि तुमच्या गळ्यात माळ आहे का? मी माळकऱ्याच्याच घरी जातो. असं सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही नकार कोणाला देता? या भारताचे सर्वोच्च उद्योगपती आहेत, जगातल्या श्रीमंताच्या पहिल्या 5 माणसाच्या यादीत माझं नाव येतं, तुम्ही अशा माणसाला नाही म्हणताय. आमची चर्चा ज्या खोलीत चालू होती त्या खोलीमध्ये एक भारताच्या नकाशाचा आपला ते पृथ्वी गोल ठेवलेला होता. त्यांना म्हणलं तो गोल टेबल वरती घ्या. त्यांनी घेतला आणि म्हणलं हा गोल फिरवा. फिरवल्यानंतर मला आशिया खंड दाखवा. त्यांनी आशिया खंड दाखवला. म्हणलं याच्यामध्ये मला भारत दाखवा. त्यांनी पटकन भारत दाखवला. म्हणलं याच्यामध्ये मला महाराष्ट्र दाखवा. त्यांनी महाराष्ट्र दाखवला आणि महाराष्ट्र दाखवल्यानंतर त्यांना म्हणलं याच्यामध्ये आता मला मुंबई शहर दाखवा. आतापर्यंत ठळक दाखवणारे खिशाचा पेन काढला आणि पेनाच्या टिपक्याने मला मुंबई आणि म्हणलं आता याच्यात तुमची 27 मजल्याची बिल्डिंग दाखवा. कुठपर्यंत त्यांना दाखवता आलं महाराज? संपत्तीचा रंग कुठपर्यंत तुम्हाला सिद्ध करता आला? म्हणजे संपत्तीचा रंग ही किती संपत्तीवान गेले महाराज. या देशातील किती उद्योगपती, धीरूभाई अंबानीकडे पैसा कमी होता का महाराज? पण नाही टिकले. म्हणजे संपत्तीचाही रंग टिकत नाही, सत्तेचा रंग टिकतो का महाराज? सत्तेचाही रंग टिकत नाही. प्रत्येकाला वाटतं मी पुन्हा येईन पण येणारे येतात का? आपल्याला लांब जायचं नाही, पण मला सांगा सत्तेचा रंग टिकतो का? सहजासहजी जास्तीत जास्त 5 वर्ष महाराज. या तर 5 वर्षात कमीत कमी 2-3 वेळा प्रत्येकाला पाय उतार व्हावं लागले. म्हणजे टिकतं का? बरं इतकं असून सुद्धा ते महाराज त्यांच्याच रंगात असतात. किती रंगात असतात त्यांच्या? मी विनोदाने नेहमी एक विनोद सांगत असतो महाराज. एका गावात एक पुढारी आले, मंत्री साहेब आले आणि आल्यानंतर त्यांनी बोलायला सुरुवात केली. भाषणाला उभे राहिले. हे बघा म्हणले तुम्हाला काय काय मागून घ्यायचंय ते आजची आज मागून घ्या म्हणले. एक जणाला वाटलं साहेब खुश आहेत, पटकन काहीतरी मागून घ्यावं. उठला आणि म्हणला साहेब हे बघा आपल्या गावाला पाण्याची अडचण आहे, आपल्या गावाला रस्त्याची अडचण आहे, एवढे 2 प्रश्न सोडवा. साहेबांनी सांगितलं रस्त्याची अडचण आहे म्हणले गावागावात रस्ते करून टाका. दुसरा उठला म्हणला साहेब आमच्या गल्लीला पाण्याची अडचण आहे. साहेब म्हणले पाण्याची अडचण आहे म्हणले एक काम करा गल्ली गल्लीत नळ बसून टाका. तोपर्यंत तिसरा उठला आणि साहेबाला म्हणला साहेब आमच्या स्मशानाची अडचण आहे. साहेब म्हणले स्मशानाची अडचण आहे का? घराघरात स्मशान मंजूर करून. आता मला सांगा घराघरात मागच्या 10 वर्षात तेच झालं ना. म्हणजे सत्तेचाही रंग कुठपर्यंत टिकतो महाराज? सत्ताही टिकत नाही. खऱ्या अर्थाने हे सगळे रंग जाणार आहेत. मग महाराज या जगामध्ये टिकाऊ अशा स्वरूपाचा रंग कोणता आहे? महाराजांनी तेच सांगितलं, रंगी रंगे रे श्रीरंगे.
जर टिकणारा रंग कोणता असेल तर तो भगवान परमात्म्याचा रंग टिकणार आहे. रंगात रंगायचंय तुम्हाला तर तुम्ही या रंगामध्ये रंगा. रंगात रंग म्हणजे काय महाराज? साधं सोपं आहे. त्या नादामध्ये त्याचा आनंद घेणं याला म्हणायचं रंगात रंग. त्याच्यामध्ये बुडून जाणं, जगाचं सर्वस्व विसरणं आणि त्याचा आनंद घेणं. बोलता बोलता आपण म्हणतो ना महाराज काय आज पंक्तीला रंग चढला, काय आज रंगत आले. रंग चढला म्हणजे त्याला काय काळा गोरा पिवळा हिरवा रंग येतो का महाराज? नाही. त्याच्यातून मानवी जीवनाला आनंद प्राप्त होतो, त्याला म्हणायचं रंगात रंग. किंवा बोलता बोलता आपण म्हणतो महाराज काय खेळाला आज रंग चढला. रंग चढला म्हणजे वेगळं काही होतं का? महाराज त्याच्यातून आपल्याला सर्वस्व देहभान विसरून जी अवस्था प्राप्त होते त्याला म्हणायचं रंग चढणं. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी. रंगला या रंगी, रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी. रंगला या रंगी, रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. तुकोबार आहे त्यांची अवस्था सांगतात. ते कसे आहेत तर या रंगात रंगलेत. रंगणं म्हणजे आनंद प्राप्त होणं. मग महाराज आनंद प्राप्त जीवनामध्ये कशाने होतो महाराज? साधं सोपं गणित आहे. वास्तविक पाहता इथं जीवाचं मूळ दाखवलंय. जीवाचं मूळ काय आहे महाराज? जीवाचं मूळ सुख हे जीवाचं मूळ आहे. जीवनामध्ये प्रत्येकाची धडपड कशा करताय महाराज? सुखा करताय. प्रत्येकाची धाव कशा करताय? सुखा करताय. मग सुखा करता धाव असेल तर जगात सुखरूप काय? सुखरूप ऐसा तुझा कोण? माझ्या पांडुरंग सारी खाजू. म्हणजे जीवनामध्ये सुखरूप म्हणजे सुख प्राप्त करून देणारा कोण आहे तर महाराज तोय. आनंद प्राप्त करून देणारा कोण आहे तर तोय. त्याचं कारण महाराज त्याचं स्वरूपच तसं आहे. आनंद आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय. जे कधी ध्येय योगी याचे, जे कधी ध्येय योगी याचे. आनंद नित्य निरामय, आनंद नित्य निरामय. जे कानिज ध्येय योगी याचे, जे कानिज ध्येय योगी याचे. आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय महाराज त्याचं स्वरूपच कसं आहे? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी याचे. तो परमात्मा कसा आहे तर आनंद रूप आनंद स्वरूप अशा स्वरूपाचा आहे. म्हणून रंगात रंगायचंय, आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे. तर या दुःखी अशा जगापासून संसार दुःख मुळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिन. आणि जर याच्यामध्ये तुम्ही रंगलात तर तुम्हाला दुःख प्राप्त होईल. मग रंगायचंय तर कोणत्या रंगात रंगा? श्रीरंगाच्या रंगात रंगा. पण माणसाची सवय ओळखली आणि सवयीप्रमाणे माणूस जसा विषयाचं सेवन करण्याचा प्रयत्न करतो त्याच्याकरता महाराजांनी दृष्टांत दिला. जसा तो पतंगाचा किडा त्या दिव्याकडे जसं धाव घेतो आणि त्या दिव्याचं तेज सहन न झाल्यानं
जसा तो विचार करतो, मी आत्ता याला विजवतो, मी आत्ता याला विजवतो, मी आत्ता याला विजवतो, पण विजतं कोण महाराज? म्हणजे हा पतंग विजतो. तसं माणसाला या विषयाचं सेवन करताना त्याच्या तेजाला इतकं माणूस भुलतो, इतकं भुलतो की त्याचा नाश झाला तरी त्याच्या लक्षात येत नाही. आणि वास्तविक पाहता इथं पतंगाचंच उदाहरण महाराजांनी का दिलं? शब्दस्पर्श, रूप, रस आणि गंध हे विषय सेवनाचे मार्ग आहेत महाराज. पण याच्यामध्ये सगळ्यात घातक जर कोणता असेल तर रूप आहे महाराज. कारण पटकन ज्याच्याद्वारे विषयाचं सेवन होतं, विषय सेवनाची इच्छा लवकर उत्पन्न होते ना, ते रूप आहे. म्हणून महाराजांनी आग्रहक्रमाने इथं पतंगाचं उदाहरण आपल्याला दिलं. तो पतंग जसा नाश पावतो तसं नाश पावू नको. रंगात रंगायचंय तर कोणत्या रंग? श्रीरंगाच्या रंग. अरे ज्या शरीराच्या मस्तीवरती तू एवढं करतोय ना, ते सुद्धा तुझं नाही. शरीरदायाच्या ठेवणे शरीरदायाच्या ठेवणे शरीरावरती माणूस प्रेम करतो, ज्या शरीराची इच्छा धारण करतो, ते शरीर सुद्धा कसं आहे महाराज? ते शरीर सुद्धा जयाचे ठेवणे. शरीर जायाचे ठेवणे. खऱ्या अर्थाने जायाचे या शब्दाचा अर्थ काय होतो महाराज? याचे दोन अर्थ महात्म्यांच्या मुखातून या ठिकाणी श्रवण केलेले. जायाचे याचा अर्थ असा होतो जे जाणार आहे. मग ते जे जाणार आहे त्याची इच्छा धरण्यात काय अर्थ आहे का महाराज? हे टिकणार आहे का? ज्या मातीपासून उत्पन्न झालंय त्या मातीतच जाणार आहे. शरीराची होय माती, ते मातीत जाणार आहे. मग त्याच्याविषयीची इच्छा अभिलाषा असण्याचं काय कारण? महाराजांनी तेच डोळ्यासमोर मांडलं, त्याची इच्छा धरू नको. आणि त्या जायाचे शब्दाचा दुसरा अर्थ असा होतो, मराठी विश्वकोशामध्ये याचा अर्थ एक निघतो, जायाचे याचा अर्थ उष्ण अशा स्वरूपाचा होतो. मग हे शरीर कसं आहे तर हे उष्ण अशा स्वरूपाचं आहे. पंचतत्वापासून हे उष्ण आपल्याला भेटलेलं आहे. देह हा पाचाचा अनिला शेखी लागी ज्याची. मला सांगा हे उष्ण आणलेलं आहे. आता आपण सर्वजण शेतकरी आहेत. मला सांगा एखाद्याचं जर आवत आपण उष्ण आणलं आणि ते माघारी देताना आपण ढसा ढसा रडायला सुरुवात करतो. त्या आवताला मिट्या मारू मारू रडतो. आबा का बरं? ते दुसऱ्याच आहे ना. म्हणजे दुसऱ्याच आहे त्याच्याविषयी आपल्या मनात ममता बाळगण्याचं, जीव असण्याचं, जीव अडकण्याचं काय कारण महाराज? तसं हे शरीर जाणारं अशा स्वरूपाचं आहे. मग त्याच्याविषयीचं प्रेम आपल्या मनामध्ये धरण्याची इच्छा नाही. महाराज सांगतात ज्या शरीरावरती तू मस्ती करतो, जे माझं माझं म्हणतो, ते सुद्धा तुझं नाही. शरीर जयाचे ठेवणे. म्हणून त्याची इच्छा, त्याची अभिलाषा तू धरू नको आणि याच्यामध्ये अडकू नको. एवढंच काय, तुझो परिवार तुझा म्हणतोय, नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा हा परिवार, द्रव्याला क्षणभंगुर
हृदया ठेवले जो परिवार तू तुझा म्हणतोय, जो परिवार माझा 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 या भावनेने तू बोलतोय, तो परिवार सुद्धा तुझा नाही. वास्तविक पाहता महाराजांनी आपल्या पुढे सत्यता मांडली आहे. नाथ महाराजांचं प्रमाण डोळ्यासमोर येतं. नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे अंतिल जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून. आता मला सांगा, हे सगळे आपले असतात का? भाऊ कुणाची, बहीण कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोय रे. मेल्या मागे रडतील सारे, तुटतील धागे दोरे. खऱ्या अर्थाने वेड्या मायेचा बाजार म्हणजे परिवार आपला आहे का? पण त्याच्या पुढे जाऊन सांगितलं महाराज, जीवनात काही स्वतःच माना अगर नका मानू, पण दोन गोष्टी माणूस आपल्या मानत असता, एक द्रव्य आणि दुसरं दारा. माणसाला संपत्ती स्वतःची वाटते आणि दुसरी पत्नी स्वतःची वाटते. जगात लवकर जवळ जर येणाऱ्या गोष्टी कोणत्या असतील तर या दोन आहेत म्हणून महाराजांनी अग्रक्रमाने इथं सांगितले. संपत्ती टिकते का? महाराज संपत्ती कोणाची टिकत नाही, मी मगाच बोलून गेलो, आपल्याकडे वेळ कमी आहे. बरं, दारा पत्नी ही आपली असते का? ती सुद्धा आपली नसते महाराज. खऱ्या अर्थाने सगळ्यात जास्त जर बेजारी कुठून होत असेल तर इथून होते महाराज. म्हणजे आता मी तुमच्या अनुभवावरून सांगतो, मला काय अजून एवढा नाही, पण डोळ्यासमोर सहज एक उदाहरण आणा, एक दृष्टांत ऐकलेला आहे, तो तुमच्या समोर मांडतो. पती पत्नी दोघ जण एसटीने प्रवासाला निघाले आणि जात असताना, आता मला सांगा, प्रवासाला चालले सोबत एक बॅग आहे, कोणाच्या हातात बॅग असेल? पतीच्या. पत्नी रिकामी चालते. बरं, दोन बॅग आहेत, एक जड आहे आणि एक हलकी आहे. आता जड कोणाच्या हातात असेल? मालकाच्या. बरं, चालत चालत बस स्टँड पर्यंत पोहोचले आणि बस स्टँड मध्ये बसला भरपूर गर्दी आहे. गर्दीत गाडीत शिरले पण बसायला जागा नाही. शेवटी एका खांबा शेजारी कशी तरी टेकून उभा राहायला जागा भेटली. दोन माणसं शेजारी शेजारी उभा राहतील अशी जागा आहे. आता त्या खांबाला टेकून कोण उभा राहणार महाराज? पत्नी. बरोबर. बरं, पत्नी उभा राहिली, हा बिचारा घामात आहे. पुढं काही अंतरावर गेल्यानंतर एक जागा त्या बसमध्ये झाली. आता मला सांगत आहे, एक जागा झालेल्या जागी कोण बसणार आहे? पत्नी. आबा प्रवास भरपूर केला दिसतोय तुम्ही. पत्नी बसणार. बरं, थोड्या वेळाने अजून एक जागा झाली आणि एक बाकडं रिकामं झालं. आता मला सांगा, खिडकीच्या बाजूला कोण बसणार? पत्नी. बरं, तिला जर तहान लागली तर पाण्याची बाटली कोणी आणून द्यायची? पतीने. बरं, तिला भूक लागली तर कुरकुऱ्याचा पुडा कोणी आणून द्यायचा? आणून द्यावा लागतो ना बा. आताच्या काळात काय काय खाते नाही सांगता येत नाही, आणून द्यावा लागतो. कुरकुऱ्याचा पुडा आणून द्यायचा. बरं, इतकं करून पाहुण्याच्या गावात तुम्ही पोहोचले आणि त्या पाहुण्याच्या घरी गेल्यानंतर मला सांगा, पाहुणचार खऱ्या अर्थाने कोणाचा होतो? मला सांगा, त्यांना काय देतात आणि माणसाला काय देतात? नाक पुसण्या एवढा सुद्धा गमजे देत नाहीत, तळ हाता एवढा सुद्धा. म्हणजे मला सांगा, त्रास कोणी भोगतय सगळ्यात जास्त? म्हणजे नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर अशा स्वरूपाचे. मग जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही आम्हाला सांगताय त्या विषयाप्रमाणे याच्या नादी लागू नको. तुम्ही आम्हाला सांगताय हे शरीर जाणार अशा स्वरूपाचे. तुम्ही आम्हाला सांगताय हा परिवार तुझा नाहीये, हे संपत्ती हे द्रव्यदाराही तुझं नाहीये. मग आमच्या जीवनात आम्ही फक्त येण्या जाण्याकरता आलोत का? आमच्या जीवनाचा उद्देश काय? आम्ही कशा करता आलो? महाराजांनी सांगितलं, तुमच्या जीवनात तुमच्या करता फक्त एकच आहे, अंत काळीचा सोयरा, अंत काळीचा सोयरा, अंत काळीचा सोयरा, अंत काळीचा सोयरा, अंत काळीचा काळीचा सोयरा, अंत काळीचा सोयरा, अंत काळीचा सोयरा.
जायाचे ठेवणे शरीर 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 जायाचे ठेवणे करते अभिलाष जने करते अभिलाष जने जने अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. महाराजांनी आपल्याला सांगितलं जीवनामध्ये इतकं जर बाकीचं नश्वर असेल तर सत्य कोणतं आहे? महाराज सत्य जीवनामध्ये एकमेव आहे. आणि आपल्या कामाचं कोणतं आहे? महाराजांनी सांगितलं अंतकाळीचा सोयरा. जे अंत समयाला जो शेवटाला आपल्या कामाला येणार आहे ना तो एकमेव आहे. जो संकटात सापडल्यानंतर धावून येणार आहे ना तो धावणारा एकमेव जगात आहे. सोयरा शब्द महाराजांनी वापरला. सोयरा या शब्दाचा अर्थ काय होतो महाराज? सोयरा या शब्दाचा अर्थ एक आहे जे सोय करतात त्यांना सोयरा म्हणा. आणि या जीवाची सोय करणारा जर जगामध्ये कोण असेल तर तो एकमेव परमात्मा आहे महाराज. त्याच्याशिवाय याची सोय लागत नाही. विचार करा, त्याने जर सोय लावली नाही तर जगात थारा देणारं कोणी नाही आपल्याला. त्याच्यामुळे जगाची सोय करणारा तो परमात्मा आहे. आणि विशेषतः आपल्याला का त्याच्याकडे जायला सांगितलं? तो आपल्यासारख्याचा सोयरा आहे महाराज. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनांचा. महाराज आपल्यासारख्याचा सोयरा परमात्मा आहे. त्याच्यामुळं अंतकाळी आपला एकमेव सोयरा जर कोण असेल अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. त्या परमात्म्याला धारण करा. त्याला एकदा धारण केलं की तुमच्या जीवनाची सोय लागल्याशिवाय राहत नाही. तो कसा आहे महाराज? विठ्ठल या शब्दाचीच व्याख्या आहे. विधा ज्ञानेन ठान शून्येन ज्ञाती गृह्ण्यानी इति. विठ्ठल हा म्हणजे जो जीवनातील ठान शून्य अशा स्वरूपाच्या अज्ञान रूपी अंधकाराचा नाश करतो त्याला म्हणायचं विठ्ठल परमात्मा. त्याच्या प्राप्तीने जीवनामध्ये ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. आणि ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली की मला वाटतं तुम्ही मोक्षाला कारण होता. म्हणजे खऱ्या अर्थाने जीवनातून या जन्म मरणाच्या फेऱ्यातून या परिवाराच्या फेऱ्यातून या शरीराच्या फेऱ्यातून सुटका करणारा जर कोण असेल अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. मला माहिती आपली वेळ संपली आहे आणि त्या परमात्म्याला जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर फक्त एकच काम करा. काय? तुका म्हणे विठोधरा. कसा धरायचा? माझ्या ज्ञानोबरायांनी जसा धरला, माझ्या तुकोबरायांनी जसा धरला, माझ्या सकल संत महात्म्यांनी जसा धरला. कायेने वाचेने आणि मनाने. कायेने टाळी वाजवली, वाचेने नामस्मरण केलं आणि मनामध्ये त्याला साठवायचं काम केलं. खऱ्या अर्थाने बाप्पूचे शब्द आहेत
तन मन आणि धनाने त्या देवाला जिंकायचं काम करा. कसं? सर्वांनी एकदा आवर्ती हात करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई संपलीये. आणि खऱ्या अर्थाने आजची सेवा करण्याचं सद्भाग्य मला या ठिकाणी प्राप्त होतंय. आणि ती सेवा करत असताना ज्या पावन भूमीमध्ये आपण सेवा करतोय ती श्री क्षेत्र विठ्ठलगडाची ही परम पावन अशा स्वरूपाची भूमी. खरं तर आज कीर्तनाचा योग आपल्याला त्या भूमीवरती असता, पण कालाय तस्मै नमः किंवा वेळेला माणसाने हजर राहिलं पाहिजे. ज्या पद्धतीनुसार काळानुसार आपण त्या पद्धतीप्रमाणे चाललं पाहिजे. पावसाच्या वातावरणामुळे आपल्याला या ठिकाणी कीर्तन करावं लागलं. मला वाटतं तिथल्यापेक्षा इथं रंग देवता आणण्याचं काम हे परमात्म्याने या ठिकाणी केलेले. आणि अशी संत महात्मे मंडळी जर समोर असतील तर मला वाटतं जंगल में मंगल व्हायला काही अडचण नाही. असे महात्मे आणि त्यांचा आशीर्वाद जर आपल्या सोबत असेल तर कुठंही आपण मंगलमय वातावरण करू शकतो. त्या पद्धतीने आज या पवित्र पावन वास्तूमध्ये कीर्तनाचा योग माझ्या जीवनात प्राप्त झाला. खरं तर तो योग प्राप्त होत असताना ज्यांच्या माध्यमातून या भूमीचं नाव मला वाटतं जगभरामध्ये गेलं. तसं तर आपल्याला दोन पाटोदे जरा चांगल्या अर्थाने माहिती आहेत महाराज. एक पाटोदं म्हणजे आपल्या संभाजीनगर पसलं पेरे पाटलाचं पाटोदं, आणि दुसरं पाटोदं महाराष्ट्रात जर नाव काढलं तर लोक सहज म्हणतात बापूचं पाटोदा. म्हणजे खऱ्या अर्थाने या पाटोद्याची ओळख, या भूमीची ओळख हे जगभरात पोहोचवण्याचं काम आपल्या निस्वार्थ भावनेने कीर्तनाच्या माध्यमातून 1 रुपयाचंही मानधन न स्वीकारता, उलट मला वाटतं बापू सारखा महात्मा आपल्याला आज वारकरी संप्रदायामध्ये सापडणार नाही. त्याचं कारण महाराज, कीर्तन करून कीर्तनाच्या पैशातून मंदिर बांधणारे भरपूर आहेत. आताच्या काळात कीर्तन करून कीर्तनाच्या बिदागीतून मंदिर बांधणारे भरपूर सापडतात आपल्याला. पण कीर्तन तर विनामूल्य केलंच, पण आपल्या जीवनातील व्यावहारिक प्रपंचातून जी काही रक्कम असेल ती भगवंता करता देण्याकरता आज स्वतःच्या जीवनातील ही कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी, कोट्यावधी रुपयाची देणगी खर्चून एक विठ्ठल गड निर्माण करण्याचं काम आदरणीय बापूंच्या माध्यमातून या ठिकाणी झालं. आणि मला या ठिकाणी सेवेचा योग आला. तसं पाहायला गेलं तर इथून पाठीमागची जर नावं आपण पाहिली तर सगळी मोठी 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 नाव आहेत. आता मी फक्त शरीराने मोठा आहे, पण आपल्याकडे बी अजून एक वल्ली आहे महाराज. आपण मोठे नसलो तरी लेकरू मोठ्याच आहे महाराज. ज्या फळाच आणि ज्या गडाच्या माध्यमातून सेवा करण्याचा योग माझ्या जीवनात आला तो फळ आणि तो गड म्हणजे स्वानंद सुखनिवासी श्री संत गीते बाबाचा फळ आणि सिद्ध संत सद्गुरू सीताराम बाबांचा श्री क्षेत्र सीताराम गड. आणि त्या गडाचं एक लेकरू, एक सेवाधारी या नात्याने आदरणीय गुरुवर्य बापूंच्या माध्यमातून ती सेवा करण्याचा योग जीवनामध्ये प्राप्त झाला. सेवेकरता उपस्थित संपूर्ण ही मंडळी, आदरणीय गुरुवर्य हरिभक्त पारायण माझे गुरुवर्य सद्गुण सागर महालिंगजी महाराज सीताराम गडकर असतील, त्यानंतर गुरुवर्य श्री हरिभक्त पारायण शिवानंद महाराज असतील, हरिभक्त पारायण हरिभाऊ महाराज गीते दिघोळकर असतील, आणि आदरणीय स्वतः या विठ्ठलगडाचे आणि या संस्थांचे मठाधिपती आणि हा सर्व वारकऱ्यांचा मेळा या ठिकाणी दर पौर्णिमेला गोळा करणारे, खऱ्या अर्थाने संत महात्म्यांच्या वचनाप्रमाणे बोलायचं झालं ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठविती विठोबाचे, आपल्यासारख्याला विठोबाचे पाय आठवून देणारे आणि ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या भाषेतले आपली सोय करणारे आपले सोयरे. व्यावहारिक जीवनातला सोयरा नाही, आपल्याला या मार्गाचे सोयरे म्हणजे आदरणीय बापू आहेत. त्यांची उपस्थिती माझ्या जीवनातील आज हा दुर्मिळ अशा प्रकारचा योग मला प्राप्त झाला. सेवेकरता उपस्थित संपूर्ण मंडळी, त्याच्यामध्ये आदरणीय मृदुंगाचार्य, मला वाटतं लहान वयामध्ये पण म्हणजे चांगल्या पद्धतीचा मृदुंग वादन ज्यांच्या माध्यमातून घडलं, अभिषेक महाराज कोणाचे शिष्य आहेत? आप्पा महाराजाचे. हा, या परिसरामध्ये मृदुंग वादनाची सेवा करणारे आमचे परम मित्र आणि वारकरी संप्रदायातील एक आदर्श मृदुंग वादक अगदी महाराष्ट्रभर जे आज फिरतायत आणि मृदुंगाची ही सेवा वारकरी संप्रदायाची करतायत, त्यांचे शिष्य आदरणीय अभिषेक महाराज असतील, इकडे संपूर्ण आपले विठ्ठलगडाचे टाळकरी असतील, हरिभक्त पारायण आमचे हरिभाऊ महाराज असतील. आता हरिभाऊ महाराजाबद्दल बोलायचं म्हणजे आपली वेळ जाईल, पण एकच प्रमाण सांगतो, हरी आला हाता मग कायची भय चिंता. एकदा का ते हातात म्हणजे कीर्तनात आले की टेन्शन,
आदरणीय हरिभाऊ महाराज असतील, आदरणीय बाबासाहेब महाराज असतील, आदरणीय श्री हरिभक्त पारायण श्रीराम महाराज आमचे मामा तेही असतील, पोकळे महाराज असतील, संपूर्ण पंचक्रोशीतील ही संपूर्ण मंडळी असतील, या सर्वांच्या चरणावरती विनम्र माथा टेकवतो. आज ज्यांचं अन्नदान संपन्न होतंय ती केज परिसरातील संपूर्ण केज आणि केज तालुक्यातील संपूर्ण ही अन्नदान करणारी मंडळी, बापूंवरती नितांत प्रेम करणारी ही संपूर्ण मंडळी. फक्त एकटे आले नाहीत तर म्हणले महाराज 2-4 गाड्या सुद्धा आम्ही भरून आणल्यात आणि ते सगळे कीर्तनाला अन्नदानाला उपस्थित राहिले. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. दिघोळकर मंडळी असतील, आदरणीय मच्छिंद्र बाप्पा असतील, भीमराव तागड असतील, गहिनू चेअरमन सरपंच असतील, त्याच्यानंतर आमचे भागवत सर असतील, ही संपूर्ण मंडळी आहे. दिनकर फौजी असतील, काका असतील, या सर्वांच्या चरणावरती विनम्र माथा टेकवतो. आदरणीय बाळूबाबा आहेत म्हणजे खऱ्या अर्थाने या 2 माणसामुळं पाटोदा आणि माळेवाडीचं नाव, मी महागाई बापूच्या कार्यक्रमात बोलता बोलता बोलून गेलो, या गावाचं नाव माळेवाडी म्हणूच नका म्हटलं, त्याला विक्रमवाडी म्हणा तुम्ही आजपासून. बापूंना ज्यावेळी पुरस्कार भेटला म्हणजे विक्रमादित्य माणसं निर्माण करणारी वाडी म्हणजे ती माळवाडी आहे महाराज. आणि बाळूबाबा ही आज या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांचं माध्यमातून मला शालेय शिक्षण लाभलं. आमचे आवारे सरही उपस्थित आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून हा विठ्ठलगड महाराष्ट्रभर नव्हे जगभर आणि अविरत अशा स्वरूपाचा पोहोचतोय ते आदरणीय बापूंचे चिरंजीव माझे परम मित्र हरिभक्त पारायण तुकाराम महाराज असतील. या सर्वांच्या माध्यमातून आजची सेवा मला लाभली एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संत महात्म्यांच्या चरणावरती समर्पित करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. टाळकरी बंधूंनो खाली बसा. आत्ताच आपण या ठिकाणी महाराष्ट्रातील एक विद्यमान आणि एक आदर्श असं व्यक्तिमत्व हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज नगरे श्री क्षेत्र सीतारामगड खर्डा. महाराजांनी या अभंगावर जगद्गुरु तुकोबरायच्या अभंगावर सुसरावे असं चिंतन मांडलं. माझे परमस्नेही आदरणीय वंदनीय पूजनीय मालिंग महाराज यांचे सुपुत्र येते मालिंग महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत आज. म्हणजे दोघंही आपल्यावर प्रेम करणारे बांधवांनो. तुम्हाला माहीत नसेल ही बापलेकाची जोडी अशी आहे, सरळ आणि निर्मळ. माणसाला साधू नाही होता आलं तरी चालेल, फक्त सरळ बना. सरळ मनाची माणसं साधूच असतात, ध्यानात ठेवा. बाळूबाबा कोणत्या गोष्टीला बघा भाग्य लागतं. आता आपण इतके आहेत आणि इतक्यात बी स्ट्रॉंग गडी जर कोण असेल हे सुद्धा भाग्य. शरीर संपत्ती मिळणं हे सुद्धा भाग्य आहे. आणि कीर्तन करणारा म्हणजे ते सांभाळणारी तेवढी बुद्धी त्यांच्याकडे असते. अरे जो जगाला जाग करतोय तो स्वतः जाग झालेलाच असतोय. आमचे मालिंग महाराज त्यांनाही भगवंताने शरीर यष्टी चांगली दिली आहे आणि त्यांचे सुपुत्र तर आबा हरियाबा हे भगवंताची लीला असते. 1.5 पट शरीर मालिंग महाराजापेक्षा हाईट जास्त, म्हणजे गडाला शोभल असं व्यक्तिमत्व आहे सीताराम गडाला. श्रीराम महाराज बरोबर आहे सर, गीते सर. आणि ते म्हणले ते खरं आहे. मी जरी वयाने जरी छोटा आहे, शरीराने मोठा आहे, पण मी नक्की म्हणल खरंच मोठ्याचं लेकरू आहे. श्री संत सीताराम बाबा
दिघोळकर खऱ्या अर्थाने ते दिघोळलाच होते, जास्त त्यांचा काळ दिघोळला गेला आणि त्यांनी सीतारामगड निर्माण केला आणि महालिंग महाराजाचा स्वभाव पाहून त्यांना त्या ठिकाणी कार्य करायला, सेवा करायला संधी दिली आहे. कुणालाही कुठं जागा मिळत नसते. तेवढं अंतःकरण, तेवढं पावित्र्य, तेवढं पुण्य, तेवढी सेवाधारी वृत्ती पाहूनच हे महात्मे जवळ करत असतात. एकतर गीतेबाबांचा जबरदस्त आशीर्वाद, गीतेबाबाची सेवा आणि सीताराम बाबाची सेवा केली आणि म्हणून महालिंग महाराजांना सीताराम बाबांनी जवळ घेतलं आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ख्यातनाम असा गड आता निर्माण झालेला आहे, तो म्हणजे सीतारामगड खरडाव. एकदा मी विनोदाने आपल्या कवडे बापूचं गाव कोणतं, गोलंगडीला एका मंदिराच्या भूमिपूजनाला आम्ही 4-5 महाराज मंडळी उपस्थित होतो. आदरणीय वंदनीय पूजनीय बंकट स्वामी संस्थानचे लक्ष्मण महाराज मेंगडे, महालिंग महाराज, 7-8 जण होतो आम्ही तिथं बरं का माऊली. आणि यांची सगळ्याची भाषणं झाली, मला शेवटला ठेवलं होतं. हे बोलता बोलता दोघं म्हणले, आम्ही दोघांनी लय पहारा केला म्हणले स्वामीच्या मठात. हे लहान असताना पंढरपूरला लय पहारा केला. मग शेवटला मी उठल्यावर म्हणलं, आता जनतेला म्हणलं, त्या परिसरातल्या म्हणलं, आता तुम्हाला खरं वाटतं का म्हणलं, ह्यांनी जर खरंच पहारा केला असता तर हे वाळून नसते का गेले. महालिंग महाराज तेवढेच म्हणले, बापू म्हणले आता नाही तवा केला लहानपणी. असं वाईट, ठीक आहे, विनोदाचा भाग आहे. खूप गोड चिंतन मांडलं. आवाजामध्ये रग आहे, निर्मळपणा आहे आणि अभंग खूप गोड घेतला. रंगे रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे धरिशी अभिलाष जने. अरे त्या रंगामध्ये रंगून जा. रंग या शब्दाचा खरा अर्थ महाराजांनी राईट सांगितला, आनंद. प्रभूचा देव म्हणजेच आनंद. आनंदातच तुम्ही आनंद मिळवला पाहिजे, आनंदच आपल्या जीवनामध्ये प्राप्त केला पाहिजे. त्या रंगामध्ये रंगून गेलं पाहिजे. रंगी रंगी रे श्रीरंगे, श्रीरंगाच्या रंगात रंगा, तरच या जीवाचं कल्याण आहे. काय आपलं या ठिकाणी दिनू काका, काय आपलं या ठिकाणी काय नाही आपलं इथं. या खोट्या केर कचऱ्याला आपण अहोरात्र माझं माझं म्हणतोय, याचा मोह तुम्हा आम्हाला दुःख देतोय. आणि ज्या दिवशी हे मी नाही, हे शरीर मी नाही, हे माझं नाही, हा बोध होईल कथा कीर्तनाच्या माध्यमातून, आणि त्यावेळेसच मोहाचा क्षय झाला. मोक्षाचा आनंद इथंच आहे. मोहाचा क्षय होणं याला मोक्षाचा परमोच्च आनंद म्हणतात. आणि तो आनंद आपल्याला प्राप्त करायचा. नोहे तुझा हा परिवार, ज्याला आपला परिवार आपण म्हणतो तो आपला नाही आहे. हे पहा बांधवांनो, माता माऊलीनं एक जन्माचं नातं आहे आपलं परिवाराचं. प्रत्येक जन्मात आपले आई वडील बदलले, प्रत्येक जन्मात आपली मुलं बाळं बदलली. या जन्मातले आई वडील पुढच्या जन्मात नाहीत, ध्यानात ठेवा. या जन्मातली मुलं बाळं पुढच्या जन्मात नाहीत. प्रत्येक वेळेस हे बदललं गेलेले. पण अंतकाळीचा सोयरान तुका म्हणे विठ्ठुधारा, फक्त आपला कोण आहे तो भगवान परमात्मा आपला आहे. आणि कुठे तो मंदिरात आहे, जगात आहे आणि आत्म्याच्या रूपाने येत आहे. आयम आत्मा ब्रह्म अहम ब्रह्मास्मी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, ही आत्मानुभूती आपल्याला आली पाहिजे. आणि त्याच्यासाठी जाग करण्याचं काम बांधवांनो, तुम्ही जाग व्हावा, तुम्हाला तुमचा खरा परिचय व्हावा. नाना तुम्ही जाग व्हावा. माणूस हे पा जगणं वेगळं आणि जाग होणं वेगळं. संसार हा जगण्यासाठी आहे आणि परमार्थ हा जाग होण्यासाठी आहे. आपण कोण आहेत, कुठून आलोत, कुठं जायचंय, काय करायचे, शेवटी काय, देवाचं माझं नातं काय. आणि म्हणून जागा होण्यासाठी हा कथा कीर्तनाचा बांधवांनो सर्व खटाटोप आहे. आज
2-3 वेळा पाऊस येऊन गेला आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला खाली लावलं. असू द्या, हे आपल्या पाहुण्याचं म्हणजे आपलंच हे समजायचं. ते कधी इन्कार करत नाहीत. त्यांना माहिती ते सोयरे आहेत आणि त्यांना माहिती बापूने आपले पाहुणे आहेत म्हणून आपल्याला जागा दिली तात्याने बापूने. ते आम्हाला म्हणायचे, बापू आम्हाला मंगल कार्यालय करायचं आहे, 10-5 गुंठे 2 जण द्या. म्हणलं काय हरकत नाही, करा म्हणलं, नाहीतरी काय म्हणलं. जमीन कोणाला सोबत नेता येत नाही, सोडूनच जावं लागते. जर कोणी एखादा चांगलं काम करत असेल जनहिताचं तर आपण त्याला सहकार्य केलं पाहिजे. असो, या ठिकाणी आज आमच्यावर खूप प्रेम करणारे आमचे शिवानंद भारती बाबा, उंबरविहिरी संस्थान, जंगम बाबा संस्थान, तेही आज महाराज उपस्थित आहेत. बांधवांनो, मी या ठिकाणी महाराजांना तर माझ्या सर्व परिवाराच्या वतीने, माझे बंधू, माझे भाचे, माझ्या प्रेम करणारे तुम्ही बांधव, सर्वांच्या वतीने महाराजांना कोटी कोटी धन्यवाद देतो. महाराज तुम्हाला या ठिकाणी खूप असंच तुमची उंची वाढत जावी, विचाराची उंची वाढत जावी. आवाज गोड आहे, विचार उच्च कोटीचा आहे. खूप चांगलं कीर्तन या ठिकाणी सांगितलं. तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. आणि आज आमचे केजकर बांधव